भरपूर उपाय करून सुद्धा डोळ्याखालची वर्तुळं गेली नसतील आणि तुम्ही या व्हिडिओपर्यंत पोहोचला असाल तर हा व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे, अजिबात स्किप करू नका। मी खूप सोपा उपाय या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे आणि तुम्हाला फक्त आणि फक्त 7 दिवस द्यायचे। 7 दिवसाच्या आतमध्ये तुमची जी काळी वर्तुळं आहे, डोळ्याखाली जी झालेली काळी वर्तुळं आहेत ती गायब होणार आहेत। फक्त आणि फक्त 7 दिवसाचं हे चॅलेंज आहे, तुम्ही एक्सेप्ट करू शकता। तर चला व्हिडिओला सुरुवात करू। नमस्ते माय युट्यूब फॅमिली, कशा तुम्ही सर्वजण। सोलापुरी ताई या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल। तर बघा, डोळ्याखाली काळी वर्तुळं निर्माण व्हायचे भरपूर सारे कारण आहेत, पण त्या कारणामध्ये आपल्याला घुसायचं नाहीये, तो भाग वेगळा आहे। फक्त आणि फक्त आज या व्हिडिओमध्ये आपण त्या म्हणजे डोळ्याखाली जी वर्तुळं तयार झालेली आहेत त्याच्यावरती उपाय पाहणार आहोत। तर व्यवस्थित झोप न लागणं हे सुद्धा कारण आहे आणि व्यवस्थित झोप घेणं हा त्यावरती एक उपाय आहे। अगोदर थोडीशी बेसिक जे पण गोष्टी असतात त्या पाहू आणि त्यानंतर तो उपाय आपण करणार आहोत। तर व्यवस्थित झोप असणं महत्त्वाचं आहे। शिवाय पोटातून आवळा म्हणा, संत्रा म्हणा, अशा आंबट पदार्थ जे असतात ज्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणामध्ये असतं त्या वस्तू खाणं महत्त्वाचं आहे। ज्यूस वगैरे जर तुमच्याने पिणं शक्य असेल तर ज्यूस वगैरे पीत जा किंवा फळं खात जा। हे झालं एक बेसिक। आता त्यानंतर आपल्याला कोणता उपाय करायचा आहे तो पाहणार आहोत। बघा, खूप साधा सोपा उपाय आहे। खोबरं तेल घ्यायचंय, जवळजवळ 4 ड्रॉप तुम्ही घेऊ शकता। आता मी हे एका टायमासाठी घेते, तुम्ही काय करू शकता एकदम सुद्धा जास्त बनवून ठेवू शकता 7 दिवसाचं। तर आता इथं बघा 4 ड्रॉप आपल्याला काय घ्यायचं आहे, खोबरं तेल घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला काय ऍड करायचं आहे, तर यामध्ये आपल्याला 2 ते 3 ड्रॉप बदामाचं तेल ऍड करायचं आहे। खोबरं तेल, बदामाचं तेल, त्यानंतर आपल्याला यामध्ये मध, जर तुमच्याकडे प्युअर मध जर असेल ना तर ते मध नक्की वापरा। मधामुळे डोळ्याखालची जी वर्तुळं आहेत, काळी वर्तुळं आहेत, ते जाण्यासाठी खूप जास्त मदत होते आणि रिंकल्स ज्या असतात त्या सुद्धा कमी होतात। तर त्यासाठी आपल्याला काय करायचंय, मध थोडंसं घ्यायचं आहे, अर्धा चमचा, छोट्या चमच्याने अर्धा चमचा आपण मध घेऊ शकतो। जर प्युअर मध नसेल तर तुम्ही विकतचं वगैरे पण घेऊ शकता, पण मध इथं स्किप करायचं नाहीये। तर मध घ्यायचंय तुम्हाला छोट्या चमच्याने अर्धा चमचा। त्यानंतर यात मध घातलं, खोबरं तेल घातलं, बदाम तेल घातलं आणि त्यानंतर आपल्याला काय घालायचं आहे, इथं रोज वॉटर घालायचं आहे। रोज वॉटर तुम्ही साधारणतः अर्धा चमचा, छोट्या चमच्याने अर्धा चमचा घालू शकता। आणि जर तुमच्याकडे व्हिटॅमिन ई ची जी कॅप्सूल, हिरव्या कलरची वगैरे, कलर काय आता वेगवेगळ्या कलरच्या पण मिळतात, पण व्हिटॅमिन ई ची जी कॅप्सूल असते त्यामध्ये जे जेल असतं ना ते घ्यायचं आहे। ते पूर्ण एक व्हिटॅमिन ई ची कॅप्सूल आपल्याला त्यामधलं जेल घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे। आता इथं माझ्याकडे व्हिटॅमिन ई ची कॅप्सूल नव्हती त्यामुळे मी स्किप केलेला आहे, पण व्हिटॅमिन ई नक्की वापरा आणि व्यवस्थित मिक्स करून आता यामध्ये आपण तेल घातलेलं आहे, यामध्ये रोज वॉटर घातलेलं आहे, त्यामुळे मिक्स करताना थोडासा वेळ लागेल, पण प्रॉपर पद्धतीने व्यवस्थित बोटानेच तुम्ही मिक्स करू शकता। आणि मिक्स केल्यानंतर काय करायचंय, चेहरा धुवून घ्यायचा आहे। धुतल्यानंतर धुतलेल्या चेहऱ्यावरती फक्त हे डोळ्याच्या खाली लावायचं आहे आणि हलक्या बोटांनी, फक्त आणि फक्त बोटांनी तुम्हाला मसाज चालू करायचा आहे। रात्री हे झोपताना करायचंय। तर बघा, मसाज जो आहे साधारणतः 3 ते 4 मिनिट आपल्याला करायचा आहे। हलक्या बोटांनी करायचंय, हाताने वगैरे घासायचं नाही, फक्त आणि फक्त बोटांनी तुम्ही या पद्धतीनं मसाज करू शकता। 3 ते 4 मिनिट मसाज केल्यानंतर तुम्हाला हे थंड पाण्याने धुवून घ्यायचं आहे। गरम पाण्याने धुवून घ्यायचं नाहीये, थंड पाण्याने धुवून घ्यायचं आहे व्यवस्थित। आणि थोडासा चेहरा ओला असतो त्याच वेळेस आपल्याला परत इथं खोबरं तेल वापरायचंय, पण लक्षात ठेवायचंय या पूर्ण प्रोसेसमध्ये आपण जे खोबरं तेल वापरतोय ते खोबरं तेल घाण्याचं जे असतं, शक्यतो ते घाण्याचं तेल वापरण्याचा प्रयत्न करा, कारण की ते प्युअर असतं। जर घाण्याचं तेल तुम्हाला मिळालं नाही तर पॅराशूटची बॉटल जी असते ती यूज करू शकता, पण दुसरे कुठलेही त्यामध्ये जे सुवासासाठी विविध पदार्थ घातले जातात तसं खोबरं तेल जे आहे ते तुम्ही घेऊ नका। खोबरं तेल जे आहे ते घाण्याचं घ्या, नसेल शक्य, घाण्याचं मिळतच नसेल तुमच्याकडे तर मग पॅराशूटची जी बॉटल असते ती घ्या, पण शक्यतो प्रयत्न करा की प्युअर खोबरं तेल वापरण्याचा। जर प्युअर खोबरं तेल नसेल तर रिझल्ट मिळणार नाही। परत सांगते की जर प्युअर खोबरं तेल नसेल तर तुम्हाला रिझल्ट अजिबात मिळणार नाहीये, लवकर मिळणार नाही। आणि हे काय करायचंय बघा, हे कंटिन्यू 7 दिवस करायचंय। बघा काय करायचं, आपल्याला खोबरं तेल घ्यायचंय, बदाम तेल घ्यायचंय, रोज वॉटर घ्यायचं आहे आणि हनी घ्यायचंय। या 4ही वस्तू आपल्याला मिक्स करायच्या आहेत आणि डोळ्यांना मसाज करायचा आहे साधारणतः 3 ते 4 मिनिट। आणि त्यानंतर थंड पाण्याने धुवून काढायचंय। त्यानंतर परत चेहऱ्याला तुम्ही खोबरं तेल, थोडंसं खोबरं तेल लावून मसाज करू शकता। हे रात्रीचं आहे आणि सकाळी उठून तुम्ही उठल्यानंतर किंवा रात्री झोपायच्या अगोदर सुद्धा तुम्ही काय करू शकता,
जी काकडी असते ती तुमच्या डोळ्यावरती पातळ त्याची लेअर कट करून डोळ्यावरती ठेवू शकता। याने तुमचे जे डार्क सर्कल आहेत, काळी वर्तुळ आहेत, ती 7 दिवसाच्या आत कमी होणार आहेत। नक्की ट्राय करू शकता आणि मला रिझल्ट सुद्धा नक्की सांगू शकता। बघा, अशा प्रकारचे जे व्हिडिओ आहेत मी तुमच्यासाठी घेऊन येत असते। तो आशा करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि हा उपाय केल्यानंतर येऊन परत कमेंट करायची आहे, सांगायचं आहे की रिझल्ट कसा होता। तर आशा करते व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून नक्की ठेवा। तर चला भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।